या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा नाटक करत अहिल्याला म्हणत असते की एक सासू मॉम प्लीज मला माफ करा आणि माझा सून म्हणून स्वीकार करा. मला माहीत आहे याआधी मी खूप चुका केल्या आहेत आणि त्यामुळे तुमचा माझ्यावर राग आहे, पण आता मी खरंच माझ्यामध्ये सुधारणा केली आहे आणि एका नवीन आयुष्याला सुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही मला तुमची सून म्हणून स्वीकारावं इतकीच माझी इच्छा आहे. आणि हे ऐकून अहिल्या रागातच त्या दिशाकडे पाहू लागते. त्यानंतर दिशा परितोषकडे जाते आणि त्याला म्हणू लागते की परीश्वर, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, या सगळ्या लोकांचा माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर माझ्या बहिणीने जे काही केलं ना, त्याचमुळे हे सगळं घडतंय. आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. अहिल्या म्हणत असते की दिशा, तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का गं खोटं बोलताना? तू परितोषला फसवू शकते पण आम्हा सगळ्यांना नाही. तू काय आहे ना ते आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आम्ही कधीच तुला या घरात घेणार नाही. आणि अहिल्याचं असं बोलणं ऐकून परितोष म्हणू लागतो की अगं आत्या, असं नको ना गं बोलू. माझं दिशावर आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मग तुम्ही तिला का स्वीकारत नाही आहे? असं काय केलं आहे तिने? आणि ते ऐकून आदित्य चिडून म्हणतो की परितोष, आता मी तुला सांगतो या मुलीने काय काय केलं आहे ते. आणि मग त्यानंतर दिशाने आत्तापर्यंत जे काही केलेलं असतं ते आदित्य सगळं काही परितोषला सांगतो. आणि मग अहिल्यासुद्धा म्हणते की हे बघ, ही मुलगी ना किती खालच्या थराला जाऊ शकते आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आम्ही तिला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाही आणि तिला या घरात घ्यायचा तर प्रश्न अजिबात येत नाही. मात्र दिशा परितोषला म्हणत असते की परीश्वर, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या लोकांचा माझ्याबाबत खूप मोठा गैरसमज झाला आहे. खरं तर थोड्याफार चुका माझ्याकडून सुद्धा घडल्या, पण हे सगळं ना माझ्या बहिणीमुळे झालं. तिने या लोकांना फसवलं आणि त्याची शिक्षा मला सुद्धा भोगावी लागली. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून सगळेजण अजूनच चिडतात. पण तरीही दिशाची नाटकं काही संपत नाही. ती हात जोडून म्हणत असते की तुम्ही सगळेजण प्लीज मला माफ करा, मला एक संधी द्या. तुम्ही कधीच कोणावर अन्याय करत नाही ना, मग माझ्यावर तरी अन्याय का करताय? माझ्यात खरंच खूप सुधारणा झाली आहे. मात्र कोणीही तिचं काही ऐकत नाही. अहिल्या परितोषला स्पष्टपणे सांगते की तू एकटाच घरामध्ये चल आणि या मुलीला तिच्या घरी जायला सांग. आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरात निघून जातात. दामिनी परितोषला म्हणत असते की परितोष, तू हिच्यासोबत कुठेही जायचं नाही आहे, आपल्या घरात चल परत. आणि मग ती देखील आतमध्ये येते, पण परितोष काही घरात यायला तयार नसतो. अहिल्या त्याला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते. तिच्यात सोबत आदित्य, प्रीतम, श्रीकांत, दामिनीसुद्धा बोलत असतात, पण तरीही परितोष काही ऐकून घेत नाही. त्याचं सतत एकच सुरू असतं की दिशाचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्या बहिणीने जे काही केलं ना त्याची शिक्षा ती आजपर्यंत भोगत होती. एका आश्रमामध्ये बिचारी दिवस रात्र रडत बसली होती. तिला त्या सगळ्यातून मी कसं बाहेर काढलं आहे, कसं परत माणसांमध्ये आणलं आहे, माझं मला माहिती. आणि आत्तापर्यंत तिच्यासारखं प्रेम माझ्यावर कधीच कोणीच केलं नाही. ती माझी बायको आहे आणि तुम्ही तिचा स्वीकार करावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्या परितोषचं हे बोलणं ऐकून सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात. तर ती दिशा हसतच मनाशी म्हणत असते की अहिल्या, आज काही झालं ना तरी तुला या घरात माझा गृहप्रवेश तर करावाच लागेल. त्याचवेळी आदित्य परितोषला पुन्हा सांगतो की परितोष, तू गुपचूप घरात ये. पण परितोष काही दिशाला सोडून घरात जायला तयार नसतो. आणि मग तो दिशाला म्हणतो की मला नाही वाटत की हे लोक आपला स्वीकार करतील, आपण जाऊया तिथून. पण दिशा म्हणत असते की नाही परीश्वर, आपण इथून कुठेही जायचं नाही. मला तुम्हाला तुमच्या माणसांपासून तोडायचं नाही आहे. आणि त्यावेळी प्रीतम आणि प्रिया पुन्हा परितोषला समजावतात की ही खूप नीच मुलगी आहे, ही कोणत्याही थराला जाऊ शकते, तिचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही आहे. पण परितोष तेही ऐकत नाही. पारूसुद्धा म्हणते की हिने एका लहान मुलाला मारले, तुम्ही नका यांच्यावर विश्वास ठेवू. परितोषच्या डोळ्यांवर दिशाने प्रेमाची जी पट्टी बांधलेली असते त्यामुळे परितोषला सत्य काय आहे हे दिसतच नाही. सगळेजण त्याला पोटतिडकीने समजावत असतात, पण तो काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की दिशा माझी लग्नाची बायको आहे आणि आम्ही दोघांनी संसाराची खूप स्वप्न पाहिलीत. मी तिला आता एकटीला नाही सोडू शकत, ती इथे माझ्यासोबत या घरातच राहील. आणि ते ऐकून अहिल्या त्याला स्पष्टपणे सांगते की हे बघ, जर तुला तिच्यासोबत संसार करायचा असेल ना तर तू तिला तुझ्या घरी घेऊन जा, पण ती मुलगी या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि अहिल्याचं हे बोलणं ऐकून परितोषला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे श्रीकांत
प्रशांत लगेच त्याला समजवण्यासाठी पुन्हा बाहेर येतो. तो त्याला म्हणू लागतो की हे बघ परितोष, अहिल्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नको. तुलासुद्धा माहिती आहे तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, पण या मुलीला ती कधीच स्वीकारणार नाही आहे आणि तू आत्तापर्यंत आमच्यासाठी जे काही केले ना ते आम्ही विसरणार नाही. म्हणूनच आम्ही तुला पोटतिडकीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यावेळी परितोष हसून म्हणतो की काका, मी काय केले तुमच्यासाठी आणि जे काही केलं असेल ना त्यामागे माझा खरंच कोणताही स्वार्थ नव्हता. माझंही तुमच्यावर, आत्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे तुम्ही अगदी मला तुमच्या मुलाप्रमाणे मानता आणि म्हणूनच मला तुमचा आशीर्वाद हवा होता. मला खरंच असं वाटलं होतं की तुम्ही जो मान मला दिला तोच मान माझ्या बायकोला सुद्धा द्याल. ज्या प्रकारे मला स्वीकारलं त्याच प्रकारे माझ्या बायकोला सुद्धा स्वीकाराल. पण आता हे सगळं सत्यात उतरेल असं मला खरंच वाटत नाही आहे. आणि मग तो दिशाला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतो. पण त्यामुळे दामिनी घाबरते. तिला भीती वाटत असते की जर हा परितोष गेला तर आपण त्याला जे दागिने दिले आहेत ते सुद्धा जातील. म्हणून ती परितोषला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. पण परितोष काही ऐकून घेतच नाही. तो म्हणत असतो की जिथे माझी बायको राहील तिथेच मीही राहील. आणि मग तो तिचा हात पकडतो. पण दिशा म्हणत असते की हा मूर्ख माणूस जर मला इथून घेऊन गेला तर माझा सगळा प्लॅनच फ्लॉप होईल. आता याला कसं थांबवायचं. आणि मग ती नाटक करत त्याला म्हणू लागते की हे बघा परीश्वर, हे सगळे तुमचे लोक आहेत आणि माझ्यामुळे तुमची ताटातूट झालेली मला खरंच सहन होणार नाही. जर आपण आत्ता इथून निघून गेलो ना तर मग हे लोक पुन्हा कधीच आपल्याला स्वीकारणार नाही. म्हणून आपण इथेच थांबायला हवं. पण परितोष काही तिचं ऐकत नाही आणि त्यामुळे दिशा मनाशी म्हणू लागते की आता काय करायचं. या मूर्ख माणसाचा वापर करून मी इथपर्यंत तर पोहोचले, पण जर हाच इथून निघून गेला तर मला अहिल्याला उद्ध्वस्त कसं करता येईल. आणि म्हणून ती पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळी अहिल्या प्रीतमला सांगते की बाउन्सरला सांगून दिशाला घरातून बाहेर काढ आणि परितोषला घरात घे. आणि मग त्याप्रमाणे प्रीतम बाउन्सर्सला सूचना देतो आणि त्याप्रमाणे ते लगेच कामाला सुरुवात करतात. पण परितोष काही दिशाला सोडून घरात यायला तयार नसतो आणि त्यामुळे मग ते बाउन्सर दिशासोबत परितोषलाही घरातून बाहेर काढू लागतात. आणि हे सगळं काही पाहून अहिल्याला खूप वाईट वाटत असतं. तर तो परितोष ओरडत म्हणत असतो की आत्या, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग, तू असं नाही वागू शकत. पण कोणीच त्याचं काही ऐकून घेत नाही. आणि मग ते बाउन्सर त्या दोघांना गेटच्या बाहेर काढणारच असतात. पण तितक्यात अहिल्या प्रीतमला म्हणते की प्रीतम, जाऊन थांबव त्यांना. आपण परितोषला असं नाही गमावू शकत. त्याने आपल्यासाठी आजपर्यंत खूप काही केलंय. मी त्याला अशा अवस्थेत नाही बघू शकत. आणि ते ऐकून प्रीतमचाही नाईलाज होतो आणि मग तो बाहेर येतो आणि त्या बाउन्सर्सला थांबवतो. त्यामुळे परितोषला समजतं की आत्याने आपलं ऐकलं आहे. आता ती मला आणि दिशाला नक्की घरात घेईल आणि त्यामुळे तो खूपच खुश होतो. तर ती दिशाही हसतच मनाशी म्हणत असते की अहिल्या, आता शेवटी तुला मला सून म्हणून घरात घ्यावंच लागेल. आता बघ मी कसं तुझं पर्व संपवते आणि या घरची नवीन अहिल्या होते ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.